श्री स्वामी समर्थ. ज्या घरात लक्ष्मीप्राप्तीचे हे सोपे आणि गुप्त उपाय केले जातात तिथे लक्ष्मी सदैव वास करते. घरात बरकत येते आणि घराची प्रगती होते. लक्ष्मी चिरकाल टिकते. लक्ष्मी ही विष्णू म्हणजे तिच्या पतीसोबत जर राहिली तर ती दीर्घकाळ टिकणारी असते. लक्ष्मी ही चंचल आहे. ती कंजूस मनुष्यांकडे जास्त काळ राहू शकते. लक्ष्मी ही कर्तबगारी शूरवीरांकडे देखील राहत नाही, कारण असे लोक दानशूर असतात. त्यामुळे ज्याच्याकडे ती जास्त काळ राहू शकते ते लोक म्हणजे कंजूस व्यक्ती. लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी काही अद्भुत उपाय खालीलप्रमाणे आहेत. 1. लक्ष्मी प्राप्तीसाठी घरात बनवलेले अन्न आणि दूध झाकून ठेवावे. गुरुवारी तुळशीला थोडेसे दूध घालावे. लक्ष्मीचे वास्तव्य कायमस्वरूपी घरात राहते. 2. घरामध्ये किमान एक वेळचे जेवण तरी सर्वांनी मिळून एकत्रित घ्यावे. जेवताना वादविवाद करू नये. 3. पैशासंबंधी कामासाठी निघताना उजवा पाय घराबाहेर टाकून मगच निघावे. मंदिरात लाल फूल वाहून समोर आलेल्या अपंग भिकाऱ्यांना पैसे देऊन पुढे कामासाठी जावे. हमखास यश मिळताना दिसते. 4. लक्ष्मी प्राप्तीसाठी महालक्ष्मी अष्टक मंगळवार शुक्रवार वाचावे. सोबतच विष्णूंची उपासना देखील करावी, म्हणजेच रामरक्षा स्तोत्र किंवा विष्णू सहस्रनाम देखील वाचावे. 5. दर शुक्रवारी लक्ष्मीची पूजा करून साखरफुटाने नैवेद्य दाखवून प्रसाद वाटावा. 6. लक्ष्मीला आवडते पदार्थ चढवावेत, जसे की डाळिंब, पेढा, पेठे नैवेद्य दाखवून सर्वांना वाटावेत. लक्ष्मी ही चंचल आहे म्हणून सरस्वतीची उपासना करावी. तिच्या पाठी लक्ष्मी येतेच आणि ती चिरकाल स्थिर राहणारी असते. 7. कलियुग आहे. इथे साम दाम दंडभेद नीती या राहूच्या तत्वावर सर्वजण चालतात, परंतु केतू म्हणजे अध्यात्म आणि शांती या तत्वावर चालण्याचा प्रयत्न करावा. जिथे नीतीने पैसा कमवला जातो तिथे लक्ष्मी स्थिर राहते आणि चिरकाल टिकते. घरातील स्त्री वर्गाचे म्हणजेच आई, बहीण, पत्नी या सर्वांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करावा. साहजिकच लक्ष्मी खुश होईल आणि स्थिर काळ टिकून राहील. नवीन व्यवसाय उद्योग सुरू करण्याच्या आधी किंवा नोकरीच्या ठिकाणी पहिला दिवस असताना नदी, विहीर, समुद्र या ठिकाणी जाऊन एखादे फळ आणि पैसे जरूर अर्पण करावेत. लक्ष्मी प्राप्तीसाठी भाजलेले चणे कबुतरांना खायला घालावेत. घरामध्ये रोज तिळाच्या तेलाचा दिवा देव्हाऱ्यावर लावावा. तुपाची फुलवात देवाच्या उजव्या साईडला लावावी. तेलाचा दिवा डाव्या साईडला लावावा. कर्जमुक्तीसाठी ऋणमोचक मंगल स्तोत्र रोज वाचावे. नवीन केरसुणी घरात आणल्यानंतर हळद कुंकू लावूनच त्यावर पाणी शिंपडूनच मगच वापरायला घ्यावी. घरामध्ये तिजोरी असेल तर त्याला काळा, लाल, निळा रंग वापरायला नको. कोणतीही नवीन वस्तू घरी आणल्यानंतर घरात देवापुढे ठेवूनच ती उपयोगात आणावी. दसऱ्याच्या दिवशी गर्भ श्रीमंत किंवा चारित्र्यवान व्यक्तीकडून आपटेची पाने घ्यावी आणि चांदीच्या किंवा पितळेच्या डबी ठेवून देव्हाऱ्याजवळ ठेवावीत आणि त्याची रोज पूजा करावी. रोज संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा, अगरबत्ती लावावी. घरात निरंतर लक्ष्मीचा वास राहतो. लक्ष्मी प्राप्तीसाठी घरात बनवलेले अन्न आणि दूध झाकून ठेवावे आणि गुरुवारी न चुकता तुळशीला थोडेसे दूध घालावे. लक्ष्मीचे वास्तव्य कायमस्वरूपी घरात राहते. घरामध्ये किमान एक वेळचे जेवण तरी सर्वांनी मिळून एकत्रित घ्यावे. जेवताना वादविवाद करू नये. पैशासंबंधी कामासाठी निघताना उजवा पाय घराबाहेर टाकून मगच निघावे. धनलक्ष्मीसाठी श्रीसूक्त, लक्ष्मीसूक्त म्हणून श्रीयंत्राची पूजा रोज करावी. निदान मंगळवार आणि शुक्रवार नाही तर पौर्णिमेला देखील या तिथींना तरी नक्की करावी. रात्री दही भक्षण करू नये. लक्ष्मीची अवकृपा होते.
व्यवसाय वृद्धीकरता शुक्रवारी 3 नाणी नारळासोबत लाल वस्त्र बांधून घरामध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी बांधून ठेवावी. त्यावर हळदीने स्वास्तिक काढावा. निश्चितच लक्ष्मी स्थिर राहते. विक्रीत वाढ होते. 4. एक लांब मोरपीस आणून दक्षिणेकडील भिंतीला लावावे. रोज सकाळ संध्याकाळ अगरबत्ती ओवाळावी. अडकलेली रक्कम नक्की परत मिळते. पैशांसंबंधी कामासाठी निघताना उजवा पाय घराबाहेर टाकून निघावे. मंदिरात लाल फूल वाहून समोर आलेल्या अपंग भिकाऱ्यांना पैसे देऊन पुढे कामासाठी जावे. यश मिळताना दिसते. लक्ष्मी प्राप्तीसाठी महालक्ष्मी अष्टक मंगळवार शुक्रवार वाचावे. सोबतच विष्णूंची उपासना देखील करावी. म्हणजेच रामरक्षा स्तोत्र किंवा विष्णू सहस्रनाम देखील वाचावे. दर शुक्रवारी लक्ष्मीची पूजा करून साखर फुटाणे नैवेद्य दाखवून प्रसाद वाटावा. लक्ष्मीला आवडते पदार्थ चढवावेत, जसे की डाळिंब, पेढा, पेठे नैवेद्य दाखवून सर्वांना वाटावेत. लक्ष्मी ही चंचल आहे म्हणून सरस्वतीची उपासना करावी. तिच्या पाठी लक्ष्मी येतेच आणि ती चिरकाल स्थिर राहणारी असते. कलियुग आहे. इथे साम दाम दंडभेद नीती या राहूच्या तत्वावर सर्वजण चालतात. परंतु केतू म्हणजे अध्यात्म आणि शांती या तत्वावर चालण्याचा प्रयत्न करावा. जिथे नीतीने पैसा कमवला जातो तिथे लक्ष्मी स्थिर राहते आणि चिरकाल टिकते. घरातील स्त्री वर्गांचे म्हणजेच आई, बहीण, पत्नी या सर्वांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करावा. साहजिकच लक्ष्मी खुश होईल आणि स्थिर काळ टिकून राहील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.